बातम्या सविस्तर पाहूया। ग्लोबल रिपोर्टमध्ये महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी सविस्तर पाहणार आहोत। अमेरिकेत ट्रम्प आणि मस्क यांची मैत्री संपली आणि आता त्यांचं शत्रुत्व सारं जग पाहत आहे। कधीकाळी एकमेकांचे गोडवे गाणारे ट्रम्प मस्क आता एकमेकांविरोधात जाहीर गरळ ओकू लागलेत, एकमेकांना धमक्या देऊ लागलेत, अगदी एकमेकांची कारकीर्दही धोक्यात आणण्याचा चंग बांधताना दिसतायत। मस्क एकीकडे राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहेत, तर दुसरीकडे मस्क यांच्याबरोबरचे सगळे सरकारी करार संपुष्टात आणण्याची धमकीच ट्रम्प यांनी दिली आहे। एकमेकांच्या साथीनं सत्तेत आले आणि त्याच सत्तेच्या आडून आता एकमेकांना धमकावू पाहतायत। मात्र या सगळ्यात अमेरिकन नागरिकांसह काही महत्त्वाच्या योजना आणि परराष्ट्र धोरणावर याचा काही परिणाम होऊ शकतो का? पाहूया एक रिपोर्ट। टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क यांनी ट्रम्प प्रशासनातून बाहेर पडताच ट्रम्प आणि त्यांचं प्रशासन किती वाईट आहे, त्यांची धोरणं कशी चुकीची आहेत, असे आरोपांवर आरोप सुरू केले। ट्रम्पही काही गप्प बसले नाहीत, त्यांनीही मस्क यांच्या कंपनीसह सरकारी करार रद्द करण्याची धमकी दिली आहे। अशात मस्क यांनी नासासह सुरू असलेला करारही मागे घेऊ असं सांगितलं आणि एकच चर्चा सुरू झाली। नासा आणि मस्क यांची स्पेसएक्स ही खासगी अंतराळ कंपनी यांच्यात गेल्या काही वर्षांपासून काही करार झालेले आहेत। त्या अंतर्गत अंतराळवीरांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पाठवणं, चंद्र मोहीम आणि इतर अंतराळ मोहिमांमध्ये सहकार्य करणं, 2006 मध्ये कमर्शियल ऑर्बिटल ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस अर्थात कॉट्सचा करार, याद्वारे अंतराळवीरांसह काही साहित्य आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाठवणं, त्यासाठी स्पेसएक्स आणि नासानं क्रू ड्रॅगनही विकसित केले। नासाच्या आर्टेमिस कार्यक्रमात चंद्रावर मानवांना पाठवण्यासाठी स्पेसएक्सची मदत होतीये, चंद्रावर तळ उभारण्यासाठी स्पेसएक्सकडून मदत केली जातीये, तर नासाचा स्पेसएक्ससह एक लँडर विकसित करण्यासाठी $2.9 अब्ज करार झालाय। या व्यतिरिक्त उपग्रह प्रक्षेपण, अंतराळ तंत्रज्ञानाचा विकास आणि इतर संशोधन कार्यक्रम सुरू आहेत। त्यामुळे नासा आणि स्पेसएक्स यांच्यातले इतके खर्चिक आणि महागडे तसंच महत्त्वाचे करार पाहता जर मस्क यांनी या करारांमधून माघार घेतली तर हे सगळे कार्यक्रम स्थगित होऊ शकतात किंवा लांबू शकतात। याचा काही महत्त्वाच्या अंतराळ संशोधनाला फटका बसू शकतो। मात्र स्पेसएक्स नासासह ड्रॅगन क्रूचा करार स्थगित करू शकते हा इशारा दिल्यानंतर अध्यक्ष ट्रम्प यांनीही मस्क यांच्या कंपनीचे अमेरिकन सरकारसह सर्व करार स्थगित करू अशी धमकी दिली। त्यानंतर काही तासांनंतर मस्क नरमल्याचं दिसलं। त्यांनी पुन्हा एक्सवर पोस्ट करून आपण कोणतेही करार स्थगित करणार नाही असं आश्वासन दिलं। त्यामुळे ट्रम्प मस्क यांच्या भांडणात नासाला आता मात्र काहीसा दिलासा मिळालाय। आतापर्यंतच्या भागीदारीत मस्क यांच्या स्पेसएक्सनं नासासाठी अनेक महत्त्वाच्या मोहिमा पार पाडल्यात। अलीकडेच मस्क यांच्या स्पेसक्राफ्टनं अंतराळ स्थानकात अडकून पडलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत पृथ्वीवर आणण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती। खुद्द ट्रम्प यांनीच ही जबाबदारी मस्क यांच्या स्पेसएक्सवर सोपवली होती। सुनीता आणि विल्मोर हे तब्बल 9 महिने अंतराळ स्थानकात अडकून पडले होते। मस्क यांनी जरी सध्या माघार घेतली असली तरी त्यांनी आता एक राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याचा विचार बोलून दाखवलाय। त्यासाठी त्यांनी एक्स या त्यांच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून युजर्ससाठी एक प्रश्न विचारला। मस्क यांनी 5 जून रोजी एक पोल शेअर केला। या पोलमध्ये मस्क यांनी अमेरिकेत नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याबाबत मत मागितलं होतं। यावर 80.4% लोकांनी हो असं उत्तर दिलं होतं। पोल संपल्यानंतर मस्क यांनी पुन्हा पोस्ट केलं आणि लिहिलं द अमेरिकन पार्टी। मात्र मस्क यांनी अद्याप याबद्दल कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही। दरम्यान या वादात आता रशियानंही उडी घेतली आहे। जर मस्क यांना अमेरिकेत फार विरोध झाला तर रशिया मस्क यांना राजकीय आश्रय देऊ शकते असं मत रशियाचे ड्यूमा समितीचे उपाध्यक्ष दिमित्री नोविकोव्ह यांनी व्यक्त केलंय। रशियाची राष्ट्रीय वृत्तवाहिनी तासवर त्यांनी एका मुलाखतीत हे मत व्यक्त केलं। मला वाटतं मस्क यांची खेळी फार वेगळी आहे। त्यांना कोणत्याही राजकीय आश्रयाची गरज नाही, मात्र जर त्यांना तशी गरज पडलीच तर अर्थातच रशिया त्यांना राजाश्रय देऊ शकते। मस्क यांनी आतापर्यंत तसा राजकीय संवाद विकसित केलाय। वैयक्तिक मतं काही असली तरी तो एक वेगळा भाग आहे। अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कधीकाळी अगदी निकटवर्ती असलेले मस्क हे आता त्यांच्या विरोधात कडवं आव्हान उभं करतायत। याला मुख्य कारण ठरलं ते म्हणजे ट्रम्प यांचं कर कपातीबाबतचं वन बिग ब्युटिफुल बिल। याच बिलावर जाहीर टीका करत मस्क यांनी ट्रम्प प्रशासनातील त्यांचं डोजचं प्रमुख पद सोडलं आणि त्यानंतर ट्रम्प यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे। ट्रम्प यांच्या या बिलाचा तसंच टॅरिफ धोरणाचाही मोठा फटका मस्क यांच्या टेस्लाला आणि स्पेसएक्सला बसला। अगदी परदेशातही टेस्लाचे शेअर्स आणि विक्रीही कमालीची घटली। त्यामुळे आपलं उद्योग साम्राज्य वाचवण्यासाठी आता मस्क थेट मैदानात उतरले।
जर डोनाल्ड ट्रम्प यांनी इलॉन मस्क यांच्या विरुद्ध सरकारी ताकद वापरली तर त्याचा मस्क यांच्या कंपन्यांना फटका बसू शकतो. तर मस्क यांच्याकडील मनी पॉवर पाहता ट्रम्प यांनाही मस्क यांच्याशी शत्रुत्व महागात पडू शकतं. कारण 2024च्या अध्यक्ष निवडणुकीत मस्क यांनी ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारासाठी तब्बल $200 अब्ज मदत केली होती. तशीच ताकद ते पुढच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या विरोधातही वापरू शकतात. दुसरीकडे या भांडणाचा पुन्हा एकदा मस्क यांच्या टेस्लालाच फटका बसतोय. टेस्लाच्या शेअरच्या किमती गुरुवारी 14% घसरल्या होत्या. याचाच अर्थ शेअर बाजारातही त्यांच्या भांडणामुळे अस्वस्थता आहे. तर मस्क यांच्या हातात एक्स हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. 2020च्या कॅपिटल हिंसाचारानंतर तत्कालीन ट्विटरनं ट्रम्प यांची भाषा चिथावणीखोर असल्याचं सांगत त्यांचं अकाउंट ब्लॉक केलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी मस्क यांनी ट्विटरच विकत घेतलं आणि त्यावर ट्रम्प यांची वापसीही झाली होती. मात्र याच एक्सच्या जोरावर मस्क यांनी परदेशातही सत्ता बदलाचे प्रयत्न चालवले होते, जे त्यांच्या अंगलट आले आणि थेट टेस्लावर परिणाम झाला होता. मात्र आता हेच एक्स अस्त्र मस्क ट्रम्प विरोधात वापरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढच्या काळात दोघांचे युद्ध कोणत्या टोकाला जात आहे, अमेरिकेतलं जनमत जे सध्या दोघांच्याही विरोधात आहे ते आपल्याकडे वळवण्यात दोघांमध्ये चुरस निर्माण होऊ शकते. त्यात कोण जिंकतंय याचे पुढे कसे पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.